नमस्कार. तुमचं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो धुळ्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर समीर भालकर सर. ते स्वतः उत्तम इंजिनियर आहेत. त्यांनी मास्टर सुद्धा केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नुकतंच त्यांना स्टार्टअप इंडियासाठी एका विशेष पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. तो आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग मधल्या एका कन्सल्टन्सीसाठी. तो प्रोजेक्ट काय होता, तो कसा ऑपरेट होतो याबद्दल पण मी त्यांच्याशी बोलणार आहे. आणि अनेक रेसिडेन्शियल कमर्शियल प्रोजेक्ट ही त्यांची मास्टरी आहेत. गव्हर्नमेंटच्या अनेक प्रोजेक्टवर काम करतायत. सो अशा सगळ्या विषयांवर आज आता आम्ही चर्चा करणार आहोत. सो तुमचं स्वागत आहे बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार. बिल्ड आयकॉन हा प्लॅटफॉर्म तुमच्यासारख्या तरुण यंग एनर्जेटिक लोकांसाठी आहे, जे काहीतरी नवीन या क्षेत्रात करू इच्छित आहेत हो. आणि जी तरुण मुले येत आहेत त्यांना ह्याच्यातून काहीतरी शिकायला मिळावं, हा सगळा प्लॅटफॉर्म आहे. सो पहिल्यांदा आधी मला तुमच्याकडनं असं विचारावं असं वाटेल की तुमचं शैक्षणिक जीवन म्हणजे शाळा, कॉलेज आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कुणाची होती? माझं ऍक्च्युली शिक्षण जे झालं ते जामनेरला झालं. बरोबर. मी 12वी पर्यंत जामनेरला शिक्षण केलं हम्म. आणि ते करत असताना मला त्याच वेळेस इंजिनिअरिंग मध्ये खूप आवड निर्माण झाली. अच्छा. तर मला तेव्हाच असं वाटत होतं की आपण इंजिनिअरिंग करताना सिव्हिल इंजिनिअरिंग का नाही करा, बरोबर. कारण की मला त्यावेळेस थोडासा वास्तूचा मी अभ्यास करत होतो. त्यामुळे वास्तूच्या इंटरेस्टमुळे मी ऑटोमॅटिकली सिव्हिल इंजिनिअरिंग कडे फोकस झालो. मग इंजिनिअरिंग केलं. नांदेडला नंबर लागला वा. MGM कॉलेज ऑफ हो. इंजिनिअरिंगला आणि तिकडे बीई केलं. ते हम्म. बीई करत असताना वडिलांचं पण एक स्वप्न होतं की अरे तू काहीतरी दुसरं कर, तुझं छान मस्तपैकी कम्प्युटर इंजिनियर कर. हो, IT हो. तेव्हा बूम होता. हो. आम्ही खूप फार कमी मुलं होतो जे सिव्हिलला गेलो. बरोबर. आमच्या जामनेरमधून 40 मुलं गेले होते, त्यातला मी सिव्हिल इंजिनिअरिंग मधला दुसराच मुलगा होतो. अच्छा. हा, आणि मग मी घेतलं, ती वाट निवडली. त्यावेळेस सिव्हिल इंजिनिअरला एवढा स्कोप नव्हता, बरोबर. पण ते करत असताना ते आमच्या डोक्यात फिक्स होतं की काहीतरी आपल्याला करता येईल. हम्म, हम्म, आणि डे 1ला जेव्हा इंजिनिअरिंग कम्प्लीट होत होती हम्म. तेव्हा हेच ठरवलं होतं की आपल्याला व्यवसाय करायचा आहे. अच्छा. तर व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आपण काय करू शकतो, काय नवीन शिकू शकतो, काय बनवू शकतो. सो त्यावेळेस आम्ही प्रोजेक्ट केला होता आमचा ग्रीन बिल्डिंगचा. मग बरं. मी ग्रीन बिल्डिंग वरती थोडासा अभ्यास केला आणि मग ते करत असताना मी मास्टर्स केलं. नंतर वा. मास्टर्स बिल्डिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये हो, केलं, हो. रिलेटेड टू द ऑल बिल्डिंग्स. अच्छा. सगळे पॅरामीटर्स त्यात कव्हर होतात. बरोबर. बिल्डिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजी IIT रुड़कीचा तो सिलेबस आहे. हो, हो. SSVPS ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज धुळ्यात केला. ME केलं. ME करत असताना माझा प्रोजेक्ट पण तोच होता, ग्रीन बरं. बिल्डिंग. ग्रीन बिल्डिंग होता. वा. मग मी मास्टर्स केलं आणि मग मी मुंबईत गेलो. अच्छा. मग मुंबईत मी लोढा, कल्पतरू यांच्यासाठी काम केलं क्या बात आहे. आणि मग त्यांना आम्ही ऍज अ कन्सल्टंट म्हणून काम करायचो. हम्म, हम्म. त्याच्यासोबत मी एक शिकागोची कंपनी होती. बरं. त्या कंपनीचा मी इंडियन सगळं बिझनेस बघायचो. व्हेरी गुड. तर ती कंपनीचं इंडियन मार्केट मी बघायचो. त्यावेळेस मला हे बरेच लोक भेटत आले. मग मी प्लंबिंग काम करायचो, अच्छा. प्लंबिंगच्या डिझाईन्स द्यायचो आम्ही, हो, हो. एन्व्हायरमेंटल डिझाईन्स द्यायचो, गृह सर्टिफिकेशन करायचो, हो, हो, हो. IGBC रेटिंग सर्टिफिकेशन करायचो. हे करत असताना कुठेतरी एकदा असं वडिलांचा फोन आला, अरे तू लोकांचं, आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग आम्ही तिथेही हो, करायचो हो. मोठ्या बिल्डिंगसाठी. अरे म्हणे तू लोकांचं पाणी वाचवतोय इथे, घरी तर धुळ्यात तुझ्या आपल्या घरच्या विहिरीला पाणी नाहीये, बरोबर. काही आपल्यासाठी काय करत नाहीस. मग मला तो थोडा स्पार्क झाला. आपण इंजिनियर म्हणून मग आपलं काहीतरी एक दायित्व बनतं की आपण काहीतरी केलं पाहिजे. हो. सो ते करत असताना मी एक थिंक केलं की 2 वर्षात आपण काय करू शकतो. आम्ही 2 वर्षात आमची एक फर्म रजिस्टर केली, बरं. श्री एलिमेंट्स हो, नावाने. श्री एलिमेंट्स. मी आणि माझा लहान भाऊ, तो इंटिरियर्सचं बघतो सगळं, बरं. आणि तो पुण्यात होता त्यावेळेस. तर मग आम्ही ते वर्कआउट करत असताना आम्हाला लक्षात आलं की हा, आपण आपल्या गावाकडे रेन वॉटर हार्वेस्टिंग करू शकतो, बरं. किंवा ग्रीन बिल्डिंगच्या टेक्नॉलॉजीज आपण आपल्या गावात घरांना कसं इंट्रोड्यूस करू शकतो, बरोबर. आणि तिकडे इकॉनॉमिकल घरं किंवा एन्व्हायरमेंट फ्रेंडली बिल्डिंग्स आपण हम्म. धुळ्यात कसं बनवू शकतो, बरोबर. या दृष्टिकोनातून आम्ही वर्क करत गेलो. मग हे करत असताना आम्हाला बऱ्याच गोष्टी नवीन नवीन शिकायला मिळाल्या. बरोबर. आणि शिकत पण असताना मग आम्ही 2015ला मी माझा ऍक्च्युली तो जॉब सोडला अच्छा. आणि धुळ्यात आलो आणि धुळ्यात ऑफिस सुरू केलं. वा. सो माझं ऍक्च्युली बेसिकली शिक्षण सगळं जामनेरला झालं, हो. मग नंतर नांदेडला झालं, आणि बेसिक नेटिव्ह धुळं फक्त नेटिव्ह होतं, पूर्वी वडील होते. मास्टर्स केलं. मग इथे कमी लोकांचा कॉन्टॅक्ट असूनही मग आम्हाला कामं मिळत गेले, पण ते आमचे कामं बघून कामं मिळत गेले, आणि आम्ही नवीन काही टेक्नॉलॉजीज वापरत गेलो. जसं जसं AAC ब्लॉकचे आम्ही बिल्डिंग्स बनवायला लागलो, घरांमध्ये आम्ही इंट्रोड्यूस केलं. लोकांना आम्हाला थोडा त्रास झाला त्यावेळेस, का, कारण की ट्रॅडिशनल कन्सेप्ट होती. तर ट्रॅडिशनल ब्रिक सोडून आपण कसं जाऊ शकतो वर. बरोबर. तर असं आम्ही ते काम केलं. ते करत असताना मग आम्ही रेन वॉटर मध्येही प्रोजेक्ट करायचो. रेन वॉटरचे आम्ही अल्ट्राटेक, वंडर, अशोका बिल्डकॉन यांच्यासाठी आम्ही आता थ्रू आउट इंडिया काम करतो. अल्ट्राटेकचं तर माझ्याकडे चित्रदुर्ग, द्रावणगिरी ह्या इकडचे प्रोजेक्ट्स आहेत. तर तिथे आम्ही डिझाईन्स पण करतो, डेव्हलपमेंट्स पण करतो, आणि
सगळे सोल्युशन्स प्रोव्हाइड करतो, ऑल द सोल्युशन्स. वा. असं आमचं काम आहे. असं आम्ही श्री एलिमेंटच्या अंतर्गत काम करतो. ही आमची बरोबर. जीएसटी रजिस्टर्ड फर्म आहे. क्या बात म्हणजे आहे. मी धुळ्यातला पहिला कन्सल्टंट आहे की जीएसटी रजिस्टर्ड GST फर्म registered आहे. रजिस्टर्ड. वा वा वा. तर असं आमचं काम आहे. सगळा प्रवास प्रवास आहे, आहे. तुमचं शिक्षण आहे, तुम्ही सांगितलं तसं. आणि माझ्या मते ती आवड पण होती तुम्हाला होय, स्वतःला, होय. त्यामुळे तुम्ही त्याच्यात शिकलात पण, हम्म. पुढे पण गेलात, मास्टर्स केलं. हम्म. आणि वडिलांनी जसं सल्ला दिला त्याप्रमाणे या रेनॉल्ट आणि अर्थात या सगळ्याचं फळ म्हणजे तुम्हाला स्टार्टअप साठीच हो अवॉर्ड. हो त्याबद्दल फक्त ऐकायला हो. आवडेल. आम्हाला एक स्टार्टअप यात्रा म्हणून एक महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा एक इनिशिएटिव्ह असतो. बरं. स्टार्टअप इंडियाच्या अंतर्गत घेतला हम्म. जातो. हम्म. तर ते काय करतात, प्रत्येक गावोगावी जातात आणि स्टार्टअप यात्रा नेतात. तर तिथे काय करायचं, तुमची कन्सेप्ट प्रेझेंट करायची असती. काही अच्छा. ज्युरीज असतात गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे. ते एक ज्युरीज तुमची सर्टिफिकेशन बघतं की तुम्ही प्रेझेंटेशन कसं दिलंय, तुमचा प्रोडक्ट काय, तुमची व्हायबिलिटी काय, तुमचं बरोबर. फायनान्शियल्स काय, होय होय. याचं आम्ही एक प्रेझेंटेशन तिथे सबमिट केलं. आणि मग त्याचा अवॉर्ड इथे धुळ्याला आम्हाला सेकंड प्राइज मिळालं. वा. आणि हे प्राइज नंतर मग पूर्ण महाराष्ट्राला ते आमचं प्रेझेंटेशन गेलं. आणि मग आमचं पूर्ण महाराष्ट्रात फर्स्ट नंबर निघाला वॉटर सस्टेनेबिलिटी मध्ये. क्या बात आहे. तर ह्याला आम्हाला महाराष्ट्रात पहिला नंबर मिळाला. वा. म्हणून मग राज्यपालांच्या हस्ते 2022 साली आम्हाला तुम्हाला पुरस्कार मिळाला. क्या बात आहे. सो हा असा सगळा प्रवास तुमचा आतापर्यंतचा होता. आता आपण थेट सिव्हिल इंजिनिअरिंग मधल्या होय. काही प्रश्नांकडे येऊया माझ्या मते. तर त्यातला पहिला प्रश्न असाच आहे की तुम्ही स्वतः मास्टर्स आहात म्हणून मला विचारायचं आहे की टेक्नॉलॉजीचा या इंडस्ट्रीमध्ये आता सपोर्ट फार मोठा वाढलेला आहे, वापर खूप वाढलेला आहे. तर आता कशा प्रकारे या सगळ्याची मदत टेक्नॉलॉजीची होते या इंडस्ट्रीमध्ये? हो, खूप सारा मदत होते सर. बरोबर. याच्यात होतं काय की जेव्हा तुमच्याकडे नवीन काही टेक्नॉलॉजीज असतात ना, तर त्यावेळेस त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून, हँड्स ऑन करून आपण ना बिल्डिंग्स खूप सुंदर बनवू शकतो. बरोबर. जसे की आम्ही सजेस्ट करतो क्लायंटला की व्हॉट इज मीन बाय द प्लॅनिंग. प्लॅनिंग बरोबर. करत असताना आपण काय केलं पाहिजे. बरोबर. प्लॅनिंग करत असताना आपण सगळ्यात महत्वाच्या 2-3 गोष्टी आहेत ज्या सस्टेनेबिलिटी मध्ये काय बघता येईल, की बरोबर. व्हेंटिलेशन कसं असलं पाहिजे बिल्डिंगचं. हम्म. बिल्डिंगचं व्हेंटिलेशन असताना त्याच्या विंडो ओपनिंग्स कशा पाहिजे, क्रॉस बरोबर. व्हेंटिलेशन कसं झालं पाहिजे, हम्म. बिल्डिंगचे एन्व्हलप्स कसे असले पाहिजे. बिल्डिंगचे एन्व्हलप्स म्हणजे बिल्डिंगची भिंत, बिल्डिंगचा काच, नंतर बिल्डिंगचे जे स्लॅब्स आहेत हे कसे असले पाहिजे, याच्यातून जास्तीत जास्त हीट ट्रान्सफर न होता होणार. बिल्डिंग कशी कूल राहायला पाहिजे. आणि बरोबर. नॅचरल कुलिंगवरच बिल्डिंग चालली पाहिजे. आर्टिफिशियल कुलिंग म्हणजे आपण एसी लावून, फॅन लावून तर राहू शकतो, बरोबर. बट बिल्डिंग मध्ये गेल्यावरती तुम्हाला नॅचरल कुलिंग कशी मिळू शकते, हे दृष्टिकोनातून आम्ही मग प्रोजेक्ट काम केले. करायला सुरुवात आणि केली. आत्ताही आम्ही तसे प्रोजेक्ट करतो. आम्ही क्लायंटला इन्सिस्ट करतो की हे करत असताना ह्या गोष्टी बघा आणि ह्या बारकाईने बघा. बरोबर. आणि हेच वास्तू आहे, होय, होय. नॉट अदर दॅन दुसरं Other काहीच than, वास्तू हो. नाहीये. वास्तू यालाच आहे की तुमचं सायन्स. ईशान्याला पाणी का आणि अग्नेयाला किचन का. अग्नेयाला किचन याच्यासाठी की तुमचा जो सूर्य आहे तो 43.5 डिग्री बरोबर साऊथ कडे टिल्ट होतो. आणि त्याचे जे सनरेज पडतात ते तुमच्या किचनच्या ओट्यावर पडतात. मग ते पडत असताना तुमच्या किचनवरती जे जम्स रात्री बनवल्यामुळे तयार होतात तर ते मरतात. आणि मग त्याच्यामुळे तो तुमचा किचन ओटा हा अग्नेलाच हवा. पण मग याचा विपर्यास केला लोकांनी की ते अग्नी पाहिजे म्हणून तिथे अग्नी, असं काहीच नाही. ते इट्स अ बेसिकली सायन्स. ती सायन्स घेऊन जर तुम्ही डिझाईन कराल तर युअर क्लायंट विल बी हॅपी, तुम्ही पण हॅपी होता आणि ते बिल्डिंग खूप सुंदर बनते. आणि तो आयुष्यभर त्याच्या बिल्डिंग मध्ये जर व्हेंटिलेशन मिळालं ना तो खूप सुखी राहतो आणि तो आपल्यालाही चांगला आनंद देतो. बरोबर बरोबर. दुसरं असं आहे की या क्षेत्रात काम करताना अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठं आहे. मग त्यांच्याकडून काम करून घेणं कितपत धोकादायक असतं किंवा कसं तुम्ही काम करून घेता त्यांच्या? हो, ही एक कला असते. पण त्याच्यात आम्ही काय करतो, आमच्याकडे काही आम्ही प्रोटोकॉल्स बनवलेत, काही आम्ही व्हिडिओज असतात. ते आम्हाला वाटतं की हे त्याला दाखवलं पाहिजे, हे मला माहिती आहे, पण मी हे जर त्याला नाही दाखवलं तर तो तसाच राहील. आणि माझं जे नॉलेज मी त्याला शेअर नाही केलं तर त्याला त्याच्यापर्यंत ते पोहोचणार नाही आणि तो कामात काहीतरी चूक करेल. म्हणून आम्ही काही व्हिडिओज दाखवतो की हे असं व्हायला पाहिजे. काही नवीन आता जर आम्ही फुटिंग्स करतोय तर फुटिंगला नवीन काही टेक्स्चर्स येतात, मटेरियल्स येतात, ते लावले पाहिजे. तर हे करत असताना काय केलं पाहिजे. जिप्सम आम्ही वॉलला जिप्सम करतो तर हे करत असताना काय केलं पाहिजे. फिनिशेस कसे वापरले गेले पाहिजे. टाईल्स लावताना काय काय प्रॉपर सिस्टीम्स फॉलो केल्या पाहिजे. हे जर आम्ही क्लायंटला म्हणजे आमच्या क्लायंट प्लस आमच्या लेबरला जर समजावून सांगितलं ना तर तो करतो. आणि ते करत असताना ते काम सुंदर होतं. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन या स्टेजला फार महत्व आहे, कारण त्याच्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. बऱ्याचदा कस्टमरकडनं प्लॅन नंतर पण चेंज केला जातो. तर मग प्लॅन या स्टेजचं महत्व तुम्ही काय सांगाल आणि कसं तुम्ही एक्झिक्यूट करता त्या प्लॅन? सो डे 1 ला आम्ही काय करतो क्लायंटला की आम्ही तुमच्याकडून पैसे घेणार, आम्ही फुकट प्लॅन देणार नाही, असं आम्ही पहिले ठाम बजावून सांगतो. आणि ते करत असताना आम्ही त्यांना सांगतो की बाबा तुमची आम्ही साईट बघू, साईटची सस्टेनेबिलिटी बघू, साईटची फिजिबिलिटी बघू आणि मग आम्ही काम घेऊ. जर आम्हाला वाटलंच की ही सस्टेनेबल नाहीये, फिजिबिलिटी नाहीये,
तर आम्ही ते काम नाही घेणार. आम्ही त्यांना स्पष्ट सांगतो. बरोबर. आम्हाला जर ते वाटतं की चॅलेंजिंग आणि काम सुंदर आहे तर आम्ही हो. ते काम घेणार. बरोबर. मग हे करत असताना आम्ही प्लॅन जेव्हा फायनल करतो तर क्लायंटला आम्ही सांगतो की व्हॉट आर युअर रिक्वायरमेंट्स, तुमच्या रिक्वायरमेंट्स ज्या त्या आम्ही बनवून बसवतो आमचा प्लॅन. बरोबर. त्यांचा काही रिक्वायरमेंट्स आम्ही आमच्या काही एक्सपर्टीज टाकून एक नवीन प्लॅन बनवतो. बरोबर. असा दोघांचा सांगड बनवून एक परत छान प्लॅन तयार होतो आणि तो प्लॅन आम्ही क्लायंटला सांगतो की बाबा तुम्हाला 3 वेळा तो प्लॅन फायनल मी मीटिंग करेल, 4 वेळा मीटिंग करेल, बट यू वॉन्ट टू फायनलाइज दॅट प्लॅन. अदरवाईज तुम्ही एक रूम उद्या सांगाल मला की इकडे सरकव तिकडे सरकव, तर मग माझी सगळी बिल्डिंगचा स्ट्रक्चर एस्थेटिक चेंज होईल. मी ते नाही होऊ देणार. आणि मग आम्ही क्लायंट कडून सिग्नेचर तुम्ही सिग्नेचर फायनल, आता याच्यानंतर काहीच नाही. बरोबर. बरोबर. दुसऱ्या बऱ्याचदा रेसिडेन्शियल प्रोजेक्ट करताना तुम्हाला एक शब्द त्या क्लायंट कडनं काय ऐकायला मिळत असेल ते म्हणजे माझं बजेट थोडं कमी आहे किंवा इतक्याच बजेटमध्ये बसवा. आता प्लॅन तर फायनल झाला पण नंतर क्लायंट सांगतो की अरे नाही जरा बजेटच्या बाहेर चाललंय. तर मग बजेट आणि ते तुमच्या डोक्याचा जो प्लॅन आहे किंवा क्वालिटीचं काम आहे तर या दोन्हीची सांगड कशी काय घालता? याला आम्ही त्यांना वेगवेगळ्या ऑप्शन्स सांगतो की हे जर मटेरियल वापरलं तर हे अजून कॉस्ट होईल. कॉस्ट सेव्हिंग करण्यासाठी काही टेक्निक्स आहेत, जसं की स्लॅबला प्लास्टर न करता काही प्लास्टिक टाकून तुम्ही लिकेज थांबवू शकता, म्हणजे ऑटोमॅटिकली तुमच्या ते प्लास्टरिंगची कॉस्ट वाचते. असं आम्ही काही सजेस्ट करतो. तुम्ही कुठे कॉस्टिंग कशी सेव्ह करू शकता, जे बिल्डिंग वर्क आहे जिथे तुम्ही तुमचं समजा सिंगल कोट डबल कोट करणार आहे, मग तुम्हाला तिकडे प्लास्टर करायचंच आहे, पेंट करायचंच आहे किंवा तुम्हाला जिप्समच करायचं आहे, तर मग आम्ही तिथे जिप्समच्या पहिले तुम्हाला सांगतो की हे करू नका. मग त्याच्याने त्यांची कॉस्ट वाचू शकते. अशा बऱ्याच गोष्टींची आम्ही उलट देतो. डे 1 ला आम्ही त्यांना सांगतो की तुम्हाला हे पॉइंट्स मला आजच इलेक्ट्रिकचे फायनल करून द्या, म्हणजे तुमची इलेक्ट्रिकची नंतरची जी नेसेसिटी आहे आणि त्याच्यासाठी लागणारी वायरिंग, त्याच्यासाठी लागणारी एक्स्ट्रा मजुरी ती तुमची वाचेल. हे डे 1 ला आम्ही त्यांना त्या स्टेजेसला सांगत जातो. बरोबर. क्लायंट ऐकतात, काही नाही ऐकत, पण बेस्ट वे ते होत असतं आणि तसंच केलं पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही इतक्या फ्रंटवर काम केलेलं आहे, स्वतः तुम्ही मास्टर्स आहात आणि आता पण तुम्ही नवीन नवीन टेक्नॉलॉजीमध्ये शिकताय. येणाऱ्या काळात सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डचं भवितव्य किंवा भविष्य तुम्हाला कसं दिसतं? खूप सुंदर आहे. खूप नवीन टेक्नॉलॉजीज डेव्हलप होतील. जसं AI येत आहे. आता AI तर असं आहे की सेकंड्स मध्ये प्लॅन बनवतो. म्हणजे एक AIचं असं टूल आहे की ऑप्शन नंबर ऑफ 1000 ऑप्शन सेकंदाला देतं. म्हणजे एकाच बिल्डिंग प्लॅनला 1000 ऑप्शन्स तयार करतं ते. तर ते अशा पण टेक्नॉलॉजी येणार आहेत. त्या जर आमच्या सारख्यांनी जर आत्मसात केल्या तर आम्ही क्लायंटला अजून काही छान डिलिव्हर करू शकतो आणि त्याचे बेनिफिट्स क्लायंटला ऑलमोस्ट होतील आणि आम्हालाही नक्कीच होतील. बरोबर. अशा पण टूल्स आम्हाला आता नक्कीच शिकाव्या लागणार आहेत. शिकाव्याच लागतील. मग येणाऱ्या तुमच्या तरुण ज्युनियर्सना काय सल्ला द्याल जे या फील्डमध्ये? सगळ्यात महत्वाचं तर पैशांची अपेक्षा आज ठेवू नका. की मला एकदम हँडसम पेमेंट मिळालंच पाहिजे. जसं की मला आज 50,000 मिळतील, 60,000 मिळतील, 40,000 मिळतील. स्टार्ट तुम्हाला कमीवरून करावी लागेल. एक्सपिरियन्स घ्यावा लागेल. एक्सपिरियन्स गेन केला त्या एक्सपिरियन्सवर तर तुम्हाला काम करावं लागेल आणि ते काम करत असताना तुम्हाला ऑटोमॅटिकली पैसा मिळतच जातो. बरोबर. तो तुम्हाला बाय डिफॉल्ट मिळणार आहे. तुम्हाला थांबायची गरज नाही आणि तुम्हाला हार्डवर्क करावेच लागेल. दुसरं तुम्ही आज इतके प्रोजेक्ट केले, रेसिडेन्शियलचे केलेत, कमर्शियलचे केलेत, तर मग एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट आठवतोय का की जो काम करताना आनंद समाधान मिळालं? जसं तुम्ही वडिलांचा मगाशी सांगितलं की त्यांच्यामुळे तुम्हाला हे करण्याची संधी मिळाली, तर तसं अजून एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट? तर अशोकाचं आम्ही जे पावसाचं पाणी त्यांचं कलेक्ट केलं तर ते लाखो लिटर पाणी आहे. दिवसाला 1200 ते 1300 लिटर पाणी आम्ही रिचार्ज करतो. ते करत असताना आता आम्ही रिसेंटली एक कल्याणी बेकरी म्हणून आहे, त्यांचा बिल्डिंग प्रोजेक्ट केला दीपक चौधरींचा. तो खूप सुंदर बिल्डिंग प्रोजेक्ट आहे आणि तो बघण्यासारखा पण आहे. तर त्याच्यात क्लायंटचं जे समाधान आम्ही नंतर त्यांच्या चेहऱ्यावर बघितलं आमचा प्रोजेक्ट झाल्यावर, त्यांच्या बिल्डिंग मध्ये जेव्हा ते विंडोज ओपन करतात, लाईट व्हेंटिलेशन जे मिळतं ते खूप सुखद आहे. बरोबर. खूप सुखद आहे. म्हणजे आम्हाला ती खूप छान वाटलं की ते ह्या गोष्टी त्यांचं बघितल्यानंतर आम्हाला आनंद वाटला. आपण चांगलं काहीतरी काम केलं आपल्या आणि तेच आम्हाला 4 ठिकाणी रेकमेंड करतात. म्हणजे बऱ्याच वेळा ते स्वतः थांबतात, आम्हाला सांगतात की अरे सर आम्ही तुमचा नंबर शेअर केलाय. सो हेच आमचं क्रेडिट आहे आम्हाला असं वाटतं. बरोबर आहे. हा झाला आयकॉनिक प्रोजेक्ट आणि दुसरा एक असा प्रोजेक्ट विचारायचा की ज्याच्यामध्ये काम करताना अडचण आली. आता आम्ही एक रिसेंटली एक ऍडव्होकेट सचिन झेंडे म्हणून यांचा एक रिनोव्हेशनचा प्रोजेक्ट केला. जुनी बिल्डिंग होती लोड बेरिंग, तिला आम्ही रिनोव्हेट केलं. तर मध्ये एक भिंत होती, त्या भिंतीला आम्ही काय केलं, ती भिंत असताना आम्हाला ती भिंत काढायची होती पण ती शक्य नव्हती भिंत काढायची. तर त्याच्यासाठी आम्ही काय केलं, ती भिंत तोडली पण त्याच्या पहिले आम्ही एक गर्डर टाकला. तर ती तोडता तोडता ती गर्डर पण टाकायचाच होता. सिमिलरली ह्या दोघं ऍक्टिव्हिटी करायच्या होत्या. तो गर्डर एवढा मोठा टाकला की आज आमची तिथे
त्यांचा स्लॅब त्याच्यावरती रेस्ट झाला, मला खालची भिंत काढता आली आणि तो थोडासा चॅलेंजिंग होतं. ते करत असताना मला एका वेळेस सगळ्या एजन्सीज तिथे पाहिजे होत्या. बरोबर. त्या एजन्सीजला कोऑर्डिनेट करणं टास्क होतं. बरोबर. आणि क्लायंटला हे समजून सांगायचं की मी तुमची एक भिंत काढतोय. हो. त्यामध्ये फार महत्त्वाचं. तर ऍक्च्युअली क्लायंटला तेच खूप टेन्शन होतं की ही भिंत निघाली सर राहील कसा स्लॅब. बरोबर. बऱ्याच लोकांनी त्यांना चुकीचा सल्ला दिला की नाही असं काही होत नाही, लोड बेरिंगची भिंत निघू शकत नाही. म्हटलं साहेब आपण काढू, आमच्यावरती विश्वास ठेवा, आम्ही करू. म्हणजे मी म्हणेन की त्या भिंत काढताना बिल्डिंगचा सपोर्ट काढायचा होता, पण कस्टमरचा सपोर्ट फार महत्वाचा होता हे सगळं. आणि त्यांनी तेवढा सपोर्ट दिला. बरोबर. सगळ्या बाकीच्या एजन्सीचा पण सपोर्ट होता. दुसरं कुठल्याही कन्स्ट्रक्शन मध्ये सिमेंट आणि स्टील या दोन महत्वाच्या गोष्टी असतात. तर मग स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स चेक करता? सगळ्यात महत्वाचं स्टीलचं म्हणजे स्टील शुड बी माइल्ड स्टील. बरोबर. आणि डक्टिलिटी स्ट्रेंथ खूप महत्वाची आहे. डक्टिलिटी आणि त्याची स्ट्रेंथ जी असते ही बघितलीच गेली पाहिजे. जसं आता आयकॉन आहे, आयकॉन मध्ये 550 DS दिलं जातं. ओके. बाकी स्टील्स आहेत सगळे, ते पण छान आहेत त्याच्यातही, पण ते 550D म्हणूनच दिलं जातं. सो हा एक मेजर बेनिफिट आहे. म्हणून आम्ही क्लायंटला सजेस्ट करतो की तुम्ही आयकॉनला बघा, एकदा वापरा. आयदर तुम्हाला नाही आवडलं तो तुमचा प्रश्न. बरोबर. काही ठिकाणी आम्ही बाकी पण ब्रँड वापरतो, पण क्लायंटला सगळ्यात महत्त्वाचं क्लायंटला कन्व्हिन्स करणं हे बऱ्याच वेळा महत्वाचं असतं. आपण आपली टेक्निकल गोष्ट त्याच्या पुढे मांडायची की हे असं केल्याने बाबा एवढं होईल. त्याची स्ट्रेंथ असते, फ्लेक्चरल स्ट्रेंथ असते, डक्टिलिटी स्ट्रेंथ असते. मग क्लायंट विल बी टेकन, म्हणजे घेतो तो. बरोबर. क्या बात आहे. सो हे होते इंजिनियर समीर बहालकर सर, आणि त्यांनी अतिशय उत्तमरित्या आपल्याशी हा सगळा संवाद साधला. मी सांगितलं तसं की असे तरुण इंजिनियर्स या क्षेत्रात आले पाहिजेत, या दोन्ही अर्थानं. त्या निमित्तानं आपण ज्या हरित भारताकडे चाललेलं, ग्रीन इंडियाकडे चाललेलं, त्या मिशन मधल्या हा एक मोठा पार्ट आहे इंजिनिअरिंगचा, आणि तो ते निभावतायत. आणि ग्रीन बिल्डिंगसाठी त्यांनी स्वतः उत्तम काम करतायत. आता त्यांनी मगाशी सांगितलं जसं रेन वॉटर हार्वेस्टिंग जी भविष्यात गरज आहे भविष्याची, त्याच्यावर त्यांनी ऑलरेडी मास्टरी मिळवलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांनी त्यांच्याशी बोलताना मी विचारलं की ही टेक्नॉलॉजी महाग आहे का स्वस्त आहे, तर ते म्हणले ही फार टेक्नॉलॉजी अफोर्डेबल आहे की जी तुम्ही बसवू शकता, आणि माझ्या मते अशा टेक्नॉलॉजीची फार गरज आहे. सो पुन्हा एकदा तुमचे आभार की तुम्ही या प्लॅटफॉर्मवर आलात, बोललात, आणि येणाऱ्या आगामी काळात असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.